नमस्कार मंडळी, चला आज पाहूयात व्हेज लॉलीपॉपची रेसिपी. एकदम सिंपल आणि इझी आणि झटपट बनते. तर बनवायला आपण सुरुवात करूयात. तर एका पॅनमध्ये तेल गरम करून घेऊयात. त्यामध्ये जिरा आणि अद्रक मस्तपैकी परतून घेऊयात. त्यानंतर यामध्ये आपण सर्व भाज्या ॲड करून घेऊयात. तुम्हाला स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व दिसेलच. त्यासोबत सर्व मसाले आणि चवीनुसार मीठ ॲड करून हे परतून घेऊयात. त्यामध्ये थोडंसं पाणी शिंदडून आपण हे 5 मिनटं वाफवून घेणार आहोत, जेणेकरून सर्व भाज्या थोड्या सॉफ्ट होतील. तर आता हे छानपैकी वाफवून घेऊयात. त्यानंतरला यामध्ये मी किसून घेतलेला बटाटा जो बॉईल केलेला आहे तो आपण ॲड करून घेऊया आणि सर्व परतून घेऊयात. त्यानंतर यामध्ये आमचूर पावडर ॲड करून घेऊयात आणि तेही छानपैकी परतून घेऊयात आणि सर्व मिश्रण एका भांड्यामध्ये काढून थंड होऊन देऊयात. त्यानंतर आपण हे लॉलीपॉप बनवायला सुरुवात करतो आहे. म्हणजे तुम्ही कधी व्हेज लॉलीपॉप बनवलं की नाही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर इथे मी मस्त मिश्रण थंड करून घेतलं आहे. त्याचसोबत इथे लाकडाच्या कांड्या घेतल्या, तुम्ही आयसिंगच्या कांड्या घेऊ शकता. ते छानपैकी पाण्यामध्ये भिजत ठेवा. त्यानंतरला जो मिश्रणाचा छोटासा पाट घ्या आणि त्या आयसिंगच्या कांड्यावरती लावून घेवा छानपैकी. तर आता असेच आपण सर्व बनवून घेऊयात. तर इथे मी कॉर्नफ्लेक्स क्रश करून घेतले आहेत आणि इथे मैद्याचं बॅटर बनवलं आहे. त्यामध्ये मैदा, सॉल्ट आणि पाणी ॲड केलं आणि घट्ट असे बॅटर तयार करून घेतले. तर आपला लॉलीपॉप ह्यामध्ये डीप करून घेऊयात. त्यासोबत आता कॉर्नफ्लेक्सने कोट करून घेऊयात. छानपैकी सर्व बाजूने लावून घेऊयात आणि असेच आपण सर्व लॉलीपॉप तयार करून घेऊयात. त्यानंतरला 30 मिनिटं आपण रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणार आहोत. मस्तपैकी फ्रीज होऊन देऊयात. त्यानंतरला आपलं तेल छानपैकी गरम होईल. तर ह्यामध्ये आपण आता हे लॉलीपॉप सोडून घेऊयात आणि मस्त दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घेऊयात. एकदम सिंपल रेसिपी आहे, तुम्ही नक्कीच बनवू शकता आणि लहान मुलांसाठी खरंच खूप छान आहे. तर तुम्ही बनवा आणि इथे आपले लॉलीपॉप तयार आहेत. तुम्हाला कशी वाटते ते नक्कीच सांगा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरच भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.